जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, जुलाब सुरू झाल्यानंतर झिंकची गोळी 6 महिने ते 5 वर्षापर्यंत बाळाला किती दिवस देतात? तर पहा, जुलाब किंवा अतिसारमध्ये झिंकची गोळी 6 महिने ते 5 वर्षापर्यंत बाळाला किती दिवस देतात? तर 14 दिवस। किती? 14 दिवस देतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, अतिसार किंवा जुलाब दरम्यान 2 महिने ते 6 महिन्याच्या बाळाकरिता झिंकची गोळी किती मिलीग्राम रोज देतात? तर पहा, किती मिलीग्राम देतात? तर 10 मिलीग्राम। जुलाब सुरू झाल्यानंतर 2 महिने ते किती 6 महिन्यापर्यंत बाळाला झिंकची गोळी किती देतात? तर 10 मिलीग्राम एवढे देतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, अतिसार किंवा जुलाब दरम्यान 7 महिने ते 5 वर्ष, इथं किती दिले आहे? 7 महिने ते 5 वर्षापर्यंत वयाच्या बाळाकरिता झिंकची गोळी किती मिलीग्राम देतात? तर इथं 7 महिने ते 5 वर्षापर्यंत बाळाला किती देतात? तर 20 मिलीग्राम। 20 मिलीग्राम म्हणजे पूर्ण गोळी। एक गोळी 20 मिलीग्रामची असते, म्हणजे पूर्ण गोळी एक गोळी देतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, 0 ते 2 महिने किती? 0 ते 2 महिने बालकांना निमोनिया दरम्यान श्वासाचा वेग दर मिनिटाला किती असतो? तर पहा, 0 ते 2 महिने बालकांना समजा निमोनिया झाला आहे, तर त्याचा श्वासाचा वेग दर मिनिटाला किती असतो? तर 60 पेक्षा जास्त। श्वासाचा वेग 0 ते 2 महिने बालकाला समजा निमोनिया झाला आहे, तर श्वासाचा वेग 60 पेक्षा जास्त असतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, 2 महिने ते 1 वर्षाच्या बालकांना निमोनिया दरम्यान श्वासाचा वेग दर मिनिटाला किती असतो? तर पहा, 2 महिने ते 1 वर्षाच्या बालकाला निमोनिया दरम्यान श्वासाचा वेग दर मिनिटाला किती असतो? तर 50 पेक्षा जास्त। किती? 50 पेक्षा जास्त असतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, 1 ते 5 वर्ष, इथं आता 1 ते 5 वर्ष आलं आहे। 1 ते 5 वर्षाच्या बालकाला निमोनिया दरम्यान श्वासाचा वेग दर मिनिटाला किती असतो? तर पहा, 1 ते 5 वर्ष बालकाला जेव्हा समजा निमोनिया झाला आहे, तर त्याचा श्वासाचा वेग किती असतो? तर 40 पेक्षा जास्त असतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिवताप नियंत्रण, इथं नियंत्रण दिलं आहे, लक्षात घ्या। राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाली? तर कोणत्या वर्षी? 1953ला। राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम 1953ला सुरू झाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर केव्हा झाली? 1958ला। इथं निर्मूलन दिले आहे। राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमची सुरुवात 1958ला झाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर प्रतिरोध दिला आहे, तर राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रमची सुरुवात कधी झाली? 1999ला। कधी? 1999ला राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रमची सुरुवात झाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमची, हा प्रश्न पुन्हा आला आहे, तर राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात कधी झाली आहे? 1953ला झाली आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1962ला। कधी? 1962ला राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात झाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, इथं कुष्ठरोग दिले आहे, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर 1955ला। कधी? 1955ला झाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, हागवण नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? हा सुद्धा कार्यक्रम आहे। हागवण नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1980-85ला, 6व्या पंचवार्षिक योजनेत। कधी? 6व्या पंचवार्षिक योजनेत 1980-85ला झाली आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, नारो निर्मूलन कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, नारो निर्मूलन कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1983-84ला। कधी? 1983-84ला नारो निर्मूलन कार्यक्रमची सुरुवात झाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, विस्तारित लसीकरण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, विस्तारित या 6 प्रकारचे लस दिले जाते, तर विस्तारित लसीकरण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1978ला। कधी? 1978ला। या लसीकरणाद्वारे क्षयरोग, घटसर्प, डांगे खोकला, धनुर्वात, पोलिओ ह्या 6 रोगांना अटकावणे करणे याचे उद्दिष्ट होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे,
राष्ट्रीय गलकंड नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, राष्ट्रीय गलकंड नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1962ला. कधी? 1962ला राष्ट्रीय गलकंड नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1952ला. कधी? 1952ला राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, राष्ट्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रमची सुरुवात 1954ला झाली. कधी? 1954ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आयोडीन कमतरता नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, आयोडीन कमतरता नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1962ला. कधी? 1962ला झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अंधत्व प्रतिबंधक सप्ताह केव्हा साजरा केला जातो? तर पहा, अंधत्व प्रतिबंध सप्ताह केव्हा साजरा केला जातो? 1 एप्रिल ते 7 एप्रिल. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हिवताप प्रतिरोध महिना केव्हा साजरा केला जातो? तर पहा, हिवताप प्रतिरोध महिना केव्हा असतो? तर 1 जून ते 30 जूनला. कधी? 1 जून ते 30 जूनला हिवताप प्रतिरोध महिना असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्तनपान सप्ताह केव्हा साजरा केला जातो? तर पहा, स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट किंवा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टला स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पोषण आहार सप्ताह केव्हा साजरा केला जातो? तर पहा, पोषण आहार सप्ताह केव्हा साजरा केला जातो? 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर किंवा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरला पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जन्मता बालकांना कोणती लस दिली जाते? तर पहा, जन्मता बालकांना कोणकोणती लस दिली जाते? BCG, हिपॅटायटिस बी व OPV. कोणकोणती लस? BCG, हिपॅटायटिस बी व OPV ही लस जन्मता दिली जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1.5 महिने किती? 1.5 महिने झालेल्या बालकांना कोणती लस दिली जाते? तर पहा, जेव्हा बालक 1.5 महिन्याचा होतो तर कोणकोणती लस देतात? तर OPV देतात, IPV, पेंटा, PCV, रोटा. कोणकोणते? 1.5 महिन्याच्या बालकाला OPV, IPV, पेंटा, PCV व रोटा ही लस दिली जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 2.5 महिने झालेल्या बालकांना कोणती लस दिली जाते? तर पहा, जेव्हा बालक 2.5 महिन्याचे होतो तर तेव्हा कोणती लस देतात? तर OPV देतात, पेंटा देतात व रोटा देतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 3.5 महिने झालेल्या बालकांना कोणती लस दिली जाते? तर पहा, जेव्हा बाळ जेव्हा 3.5 महिन्याचे होते तर तेव्हा कोणती लस देतात? तर OPV देतात, IPV देतात, पेंटा देतात, PCV देतात व रोटा देतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 9 महिने झालेल्या बालकांना कोणती लस दिली जाते? जेव्हा बालक 9 महिन्याचे होतो तेव्हा गोवर म्हणजे MR व PCV हे लस देतात. गोवरलाच आपण MR म्हणतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 16 ते 24 महिने झालेल्या बालकांना कोणती लस देतात? इथं महिने पाहिजे. महिने 16 ते 24 महिने झालेल्या बालकांना कोणती लस देतात? तो OPV देतो, गोवर देतो म्हणजे MR, JE देतो व DPT देतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 5 ते 6 वर्ष बालकांना कोणती लस दिली जाते? तर पहा, 5 ते 6 वर्ष बालकांना कोणती लस दिली जाते? तर DPT बूस्टर. कोणती लस? DPT बूस्टर ही लस दिली जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक अंध दिन केव्हा साजरा केला जातो? तर पहा, जागतिक अंध दिन केव्हा साजरा केला जातो? तर 15 ऑक्टोबरला किंवा 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम केव्हा साजरा केला जातो? तर पहा, राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम 1983ला. कधी? 1983ला केव्हा राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम केव्हा सुरू झाले म्हणत आहे? तर 1983ला. कधी? 1983ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1955ला. कधी? 1955ला झाली.
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कुष्ठरोगावरील बहुविध औषधोपचार पद्धती केव्हा सुरू झाली? तर केव्हा पाहिजे होतं? तर पहा, कुष्ठरोगावरील बहुविधी औषधोपचार पद्धती केव्हा सुरू झाली? 1980ला. कधी? 1980ला सुरू झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कुष्ठरोग हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर पहा, कुष्ठरोग हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर मायकोबॅक्टेरियम लेप्री. कोणत्या जीवाणूमुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कुष्ठरोग निवारण दिन केव्हा असतो? तो कुष्ठरोग निवारण दिन केव्हा असतो? 30 जानेवारीला. कधी? 30 जानेवारीला कुष्ठरोग निवारण दिन असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय गलकंड नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, राष्ट्रीय गलकंड नियंत्रणची कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 1976ला. कधी? 1976ला राष्ट्रीय गलकंड नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर पहा, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? 2004ला. कधी? 2004ला झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात केव्हा झाली? तर राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमची सुरुवात 1976ला झाली. कधी? 1976ला झाली. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, डॉक्टर तुमच्या गावी ही योजना केव्हा सुरू झाली? तर पहा, डॉक्टर तुमच्या गावी ही योजना 15 ऑगस्ट 2007ला सुरू झाली. डॉक्टर तुमच्या गावी ही योजना 15 ऑगस्ट 2007ला सुरू झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 40 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.